नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला ज्यावेळेस काव्याकडनं घरच्यांना कळतं की तिलासुद्धा आनंद निवासबद्दल माहिती होतं, मग रम्या आणि वसू आत्या अगदी खुबेने तिच्या या वाक्याचा उपयोग करून घेतात आणि घरच्यांच्या मनात त्यांच्याविषयी विष फिरायला सुरुवात करतात. रम्या म्हणते की म्हणजे बघा, काव्यासुद्धा माहीत होतं की आनंद निवासबद्दल काय चाललं ते, फक्त आपल्या घरातल्या दुसऱ्या कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे या दोघी बहिणी लपून छपून घरामध्ये काहीतरी कटकारस्थान करत असतात, असं वसू आत्या म्हणते. आणि वसू आत्या पुढे असेही म्हणते की ह्या मुली म्हणजे मोहितांच्या मुली जेव्हापासून आपल्या घरात आल्यात ना, तेव्हापासून आपल्या घरात लपवाछपी फार चालली आहे. यांच्या संसार त्यांच्या आईवडिलांनी केलेच नाही वाटतं. मग मात्र काव्या चिडते आणि आईवडिलांमध्ये घेऊ नका असं ती त्याला ठणकावून सांगते. मग मात्र पार्थही चिडतो आणि काव्याला म्हणतो, तुम्हाला हे आधी माहीत होतं तरी तुम्ही मला काय सांगितलं नाही. ती बिचारा एक्सप्लेन करायला जाते, मात्र पार्थला शांत बसवतो. मग जेव्हा हे सगळं वातावरण बदललं बघून तो माफी मागतो सगळ्यांची, जे काय झालं त्याबद्दल मला माफ करा, मी तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं तो विक्रमला म्हणतो. आणि मी सगळं काय ठीक करेल अशी पण तो ग्वाही देतो. मात्र पार्थ त्याला विचारतो, आता तू कसं ठीक करणार? कारण गमावणं सोपं आहे, पण कमावणं फार अवघड आहे आणि त्यातल्या त्यात पैसा असेल तर ती फार मुश्किल गोष्ट आहे. मात्र तरी पण जेव्हा म्हणतो की मी काहीही करेल, तुम्ही हवी ती शिक्षा मला द्या. मग मात्र विक्रम म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर, उद्यापासून तू ऑफिसला यायचं आणि मान खाली घालून अगदी मान मोडेपर्यंत काम करायचं. सगळ्यांच्या आधी यायचं, सगळ्यांच्या नंतर बाहेर पडायचं. मंजूर? मग मात्र नंदिनी तिथेच म्हणते, बाबा प्लीज अशी शिक्षा यांना देऊ नका. अहो त्यांचं स्वप्न त्यांना ऑफिसमध्ये घुसमटतं हो. त्यांना त्या चार भिंतीमध्ये ना फार कोंडल्यासारखं वाटतं. प्लीज त्यांना असं काही करू नका. त्यांची स्वप्न वेगळी आहेत, त्यांना बाहेरच्या जगात आवडतं. मात्र विक्रम म्हणतो, नाही, त्याची स्वप्नाचा चुराडा त्यानेच केला आहे, शिक्षा पण त्यालाच भोगावं लागेल. असं म्हणत तो तिथून निघून जातो. मग सगळे सामसूम झाल्यानंतर मात्र माननी विक्रमकडे येते आणि त्याला समजून सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही जी शिक्षा त्याला देता ना ती फार मोठी आहे. त्याचं मन तिथे लागत नाही, तो मनाविरुद्ध तिथे काम करेल. मात्र विक्रम म्हणतो, अगं मी पण त्याचा बाप आहे. त्याने जी काय चूक केली ना त्याला ही शिक्षा योग्य आहे. त्याला इथे आल्यानंतरच कळेल की व्यवहार काय असतात, कसं वागायचं, कसं जगायचं म्हणून. अगं मी पण त्याचा बाप आहे, तो चुकला मागला तर मी त्याला समजून सांगेल. पण आपल्यानंतर किती दिवस त्याची बायको, भाऊ त्याची मदत करेल. त्याला पण एकदा कळायला पाहिजे ना जबाबदारी काय असतं ते. मग मात्र मारणीसुद्धा थोडंफार पडतं ते. दुसरीकडे आपल्याला दिसतं की नंदिनी ना जीवाला धीर देत असते. ती म्हणत असते की तुम्ही प्लीज ती शिक्षा नका ऐकू. तुम्ही ऑफिसात जाऊ नका. तुमचं मन रमत नाही. तुम्ही मागे एक कविता पण केली होती की नोकरी म्हणजे एकदम शर्ट खुंटले टाकण्यासारखं असतो. एकाच ठिकाणी असतं, ते कम्फर्ट झोन असतो आणि मला त्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचं नाही आहे. मागे जेव्हा आनंद निवासवर संकट आलं तेव्हा मी पार तुटून पण गेले होते. मात्र तुम्ही मला धीर दिला. तुम्ही म्हणाले होतात की अगदी त्या बॉयप्रमाणे मी उसळी मारून बाहेर येईल, म्हणजे पुन्हा सगळ्यांसमोर येईल, सगळ्यांचं मन जिंकेल, सगळ्यांना सिद्ध करून दाखवेल. कुठे आहे तो जीवा? मात्र जीवा वेगळा विचार असतो. तो म्हणतो, नंदिनी, उद्या मला लवकर ऑफिसला जायचं आहे, माझा ड्रेस वगैरे इस्त्री करून ठेवशील का? ती म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही हे नका ऐकू ना. मात्र तो म्हणतो, नाही नाही, आता जे झालं आहे ते झालं आहे. मी उद्यापासून ऑफिसला जाणार. ती म्हणते, मी बाबांशी बोलते वाटलंस. तो म्हणतो, नाही, कोणाशीही बोलायची काही गरज नाही आहे. उद्या मला लवकर सगळ्यांच्या आधी ऑफिसला जायचं आहे, कारण ट्रॅफिक लागतं. असं म्हणत तो स्वतःशीच बोलत असतो. बिचारी नंदिनी त्याकडे एकदम हताशपणे बघत असते. तिसरीकडे काय झालं असतं, पार्थला काव्याचा राग आला असतो. तो तिला म्हणत असतो की तुम्हीसुद्धा माझ्यापासून लपवून ठेवला आहे. म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं ना, तुम्ही झालं, नंदिनी झालं, जीवा झालं, हे तिघांची वेगळीच दुनिया आहे. तुमच्या त्या दुनियेमध्ये मला स्थानच नाही आहे. म्हणजे आधी नंदिनी तरी माझी काहीतरी शेअर करायची, आता त्यांनी पण बंद केलं आहे. माझा सख्खा भाऊ जीवा, मी त्याला कालपर्यंत बोलत होतो, ऑफिसमधल्या गप्पा तशी मारत होतो, त्यांनीसुद्धा शेअर नाही केलं. तुम्हीसुद्धा, आपण दिवाळीला सोबत होतो, पण तुम्हाला एकदा मला सांगायची गरज वाटली नाही. मात्र ती त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करते की मी काय ठरवून तुमच्यापासून काय लपवून ठेवलं नाही आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता आणि अगदी त्याच वेळेस हे आनंद निवासचं प्रकरण घडलं आणि नंतर मला असं कळलं की जीवाने ते सगळं व्यवस्थित केलं आहे. मग मला वाटतं सगळं झालं व्यवस्थित, म्हणून मी कोण तुम्हाला बोलले नाही. मात्र पार्थ अजूनही चिडला असतो. तुम्ही मला का सांगितलं नाही? मग ती म्हणते, नंदिनी ताईच बोलली ती मला की मला कुणाला सांगू नको, हे घरच्यांना त्रास होईल म्हणून. मात्र पार्थ काही ऐकायच तयार नसतो. तो म्हणतो, आपण जे मैत्रीचा धागा बांधला होता, फ्रेंडशिप बँड बांधलं होतं, ते उगाच नाटक होतं का तुमचं? मी तुमच्याकडे कोणीच नाही का? तुम्हाला माझी गरजच नाही का? मात्र ती चिडते, अहो पार्थ देशमुख, तुम्ही असं का बोलताय?
तर थांबा, ऐका माझं. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, की मी तुमच्यापासून काहीच जाणून-बुजून लपवलं नाही आहे. मात्र पार्थ काही ऐकायच्या तयारीत नसतो. तुम्हाला जे वागायचं ते वागा, करायचं ते करा, असं म्हणत आणि माझ्याशी बोलू नका, असं म्हणत तिथून तो निघून जातो. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. म्हणजे बघा, एक छोटीशी चूक त्यांनी ते चांगलं केलं ॲक्चुअली, अरुण निवास वाचवलं. हे सगळ्यांना घरच्यांना आवडलं आहे. कुणाचा याबद्दल आक्षेप नाही आहे. पण सगळ्यांचा आक्षेप कशाबद्दल आहे, की त्यांनी जे वाचवण्यासाठी जो मार्ग निवडला तो अत्यंत चुकीचा होता. तुम्हाला काय वाटतं त्यांनी जे केलंय ते चुकीचं होतं की बरोबर होतं? कमेंट करून जरूर कळवा. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.